चा सामना असेल। निलेश 4 षटकांचा सामना। मयूर आणि वैभव ही सलामीवीरांची जोडी मैदानात। SPL पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळाला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण। निर्धाव चेंडू येतोय। डावखुरा फलंदाज मयूर याने पहिल्या चेंडूचा सामना केला वैभवने। निलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण। एक धाव एका धावेनं वैभवचं खातं उघडलं जात आहे। संघाच्या धावसंख्येचा आगास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद आपल्याला इथं ऐकायला मिळतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। निलेश षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुरेख फटका, तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण। डायरेक्ट हिट आणि पंचांचा इशारा बाद। पहिली विकेट मैदानातून बाहेर जातीये। आणि पहिली विकेट सिद्धार्थ। इनेट नंबर 3 फलंदाज येतोय सिद्धार्थ। लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच स्वैर घोषित करतात। या अतिरिक्त नाही, धावफलक जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवर। वर्धनगड अव्हेंजर्सची गोलंदाजी सुरू आहे। पहिलं षटक निलेश, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण। डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे फलंदाजाला परतावं लागलं असतं। चांगली 1 रन चोरून घेतले, 1 रन्सने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। 4 षटकांचा सामना असणार आहे। पहिलं षटक चालू आहे। अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत निलेश कडून आपल्याला पाहायला मिळालंय। चांगली लाईन आणि लेंथ फलंदाजाला चकवतोय। निर्धाव चेंडू येतोय। गुरुनाथ दादा पोपेटांकडून खुश खबर आले। साईनाथने जर ओव्हर टाकली तर त्याला 1000 रुपयाचं, साई कौशलने जर ओव्हर टाकली तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। दरम्यान शेवटचा चेंडू निर्धाव आला आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथं पूर्ण होत आहे। प्रितेश दादा मोरे यांच्याकडून साईभाई कौशल यांच्यासाठी खुशखबर आहे। प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। गोलंदाज बॉलर्स नेम लक्षण। दुसरं षटक घेऊन गोलंदाज लक्षण सज्ज होतोय। चला, रायगड किंग्स, प्रतापगड आणि सज्जनगड तिन्ही टीम ज्या क्वालिफाय झाले, तुम्हाला रेडी राहायचंय। आणि या मॅचचं महत्त्व काय वेगळं आहे लक्षात घ्या। सिंहगड चॅम्पियन्स ऑलरेडी 3 मॅच जिंकलेला आहे, त्यामुळे त्यांचा रस्ता तर आता नो डाऊट ते ओपन आहेत। परंतु विशालगड जिंकत असेल तर मॅच होईल।
पहिल्या चेंडूवर एक धाव आली, धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. निर्धारित क्षेत्रात चेंडू जातोय, एक धाव मिळते, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. ज्या पद्धतीने निलेशने पहिलं षटक हाताळलं होतं अप्रतिम, तसंच गोलंदाजी लक्षणकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू हाताळले, 2 धावा दिल्यात. खोलवट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रात, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळतीये आणि एका धावेनं धावफलकावर धावा लागतात. अर्धा डझन 6 धावा धावफलकावर लागल्यात. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 1-6 विशालगड हंटरची धावसंख्या. अप्रतिम गोलंदाजी, यष्टीरक्षकाकडून चूक, अतिरिक्तच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात एक धाव मिळतीये आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या अंकावर. मयूरसाठी खुश खबर, प्रत्येक 6 साठी जयदास दादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. चेंडू हवेत, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते. 8 धावा धावफलकावर लागल्यात. साई भैया कौशल यांना प्रत्येक कॅच साठी 500 रुपये. अप्रतिम फटका आणि येतो हा दणदणीत षटकार. सिद्धार्थ यांच्या बॅट मधून पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, धावफलकावर धावा लागल्यात 14. दोन षटकांचा खेळ संपला. 1-14 शेवटच्या चेंडूवर आलेला खणखणीत षटकाराने धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या जाऊन पोचले 14. निलेश, समीर आहे गोलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू येतोय, अपस्टंपवर बाहेर निघत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू येतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना वैयक्तिक पहिलं समीरचं षटक आणि संघाकडून तिसरं. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15. 1-15. निर्धारित क्षेत्रात चेंडू जाणार, एक धाव मिळणार, एका धावेने धावसंख्या जाऊन पोचते 16 या धावसंख्येवर. आपण सर्व संघांची नावं पाहिली तर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे अविचल आणि निश्चल उभे असणाऱ्या गडकिल्ल्यांची नावं दिलेत. त्यामुळं आपोआपच चैतन्य निर्माण होतं खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये. महाराष्ट्राचा इतिहास जागवला जातो. दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एक धाव. 17 धावा धावफलकावर. प्रशांतजी गांगर्डे सर यांचं आगमन होतंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. CEO लक्ष्मी पब्लिक स्कूल सुकापूर. हॅलो, आदित्य पाटील साठी पण खुश खबर, प्रत्येक झेल साठी 500 रुपये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा लागल्यात 18. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण वर्धनगड अव्हेंजर्सच्या माध्यमातून पाहतोय. तीनही गोलंदाजांनी आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. बांधून ठेवलंय. फलंदाजांना कुठल्याही मोठ्या फटके खेळण्याची संधी देत नाहीयेत. चेंडू हवेत.
आणि टिपला जातोय झेल. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. हॅलो हॅलो 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा माझा राजा शिवछत्रपती जन्माला आला. सरपंच चषक 2026 मध्ये इथे सर्व संघांना त्याच शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या गडकिल्ल्यांची नावं दिलेत. इतिहास जिवंत ठेवावा लागतो, तो सातत्याने जागृत ठेवावा लागतो, तरच येणारी पिढी त्या इतिहासाकडून प्रेरणा घेते. माजी ग्रामपंचायत सदस्य अनिलभाई पोपेटा इथे उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार प्रहार आपल्याला पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अप्रतिम क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, एकच धाव मिळते. चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत गेल्यानंतरही फलंदाजांना दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण होत नाही, इतकं अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. कर्णधार रुपेशजी पाटील खुश असणार आहेत. चांगली कामगिरी आपल्या गोलंदाजांकडून पाहायला मिळते. चेंडू हवेत आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. साहिल कौशल यांनी जर झेड पकडला, SB स्टार ग्रुप कडून 500 रुपये, 3 धावा. अक्षयच्या बॅट मधून आले या 3 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. अप्रतिम फटकाय, चेंडू हवेत आहे, मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा मिळतो. 2च धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 24 या धावसंख्येवर. 3.3 षटकांचा खेळ संपलाय, 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. वर्धनगड अवेंजर्स संघाकडून अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. काशीनाथ षटकातील 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 6 धावा दिल्यात. जोरदार प्रहार, चेंडू हवेत, झेल सुटतो, एकेरीचं रूपांतर दुहेरीत. तिसरीचा प्रयत्न, मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होणार धावबाद, बसणार तिसरा झटका. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. एकच धाव काउंट केली जाणार. धावफलकावर धावा लागतील 25. 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नवीन फलंदाज अभिषेक. 2 चेंडू बाकी असणार आहेत. सिद्धार्थ आहे स्ट्राईकवर. 10 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत जमवल्यात. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ते गोलंदाजाकडून. 1 धाव मात्र त्या दरम्यान चोरली आहे फलंदाजाने. धावफलकावर धावा लागल्यात 26. शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर किती धावा येतील, कोणतं आव्हान असेल वर्धनगड अवेंजर समोर. विशालगड हंटर्स आतापर्यंत 3.5 षटकांचा सामना करत 26 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, निर्धारित क्षेत्रात चेंडू जाणार, मिळणार 2 धावा. धावफलकावर धावा लागतील 28. 3 बाद 28 विजयासाठी 24 चेंडूमध्ये वर्धनगड अवेंजर्स संघाला बनवाव्या लागतील 29 धावा. सरपंच चषक 2026. शेवटचं गोलंदाजाचं नाव काशीनाथ
थोडासा महागडा ठरला ना, तर सर्व गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 28 धावा धावपलकावर लागल्या. 29 धावांचं आव्हान असणार आहे. सरपंच चषक 2026 SPL सुकापूर प्रीमियर लीग. शहराचा अविभाज्य घटक बनले आपलं गाव आणि त्यामुळं इथं बाहेरून येऊन राहणारी मंडळी बरीचशी आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांना खेळता येत नाही, म्हणून अशा क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्वांना संधी मिळावी खेळण्याची, हे मुख्य उद्देश आहे या स्पर्धेचा. सरपंच चषक पहिल्यांदाच रजनी स्पर्धा आयोजित केली आहे. माननीय राजेशजी पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सुकापूर, त्याचबरोबर महेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य, सौ निकिता महेश पाटील, रुपेशजी पाटील आणि त्याचबरोबर सरपंच सौ योगिता राजेश पाटील मॅम, या सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते, जेणेकरून सर्व क्रिकेटर्सना इथं संधी मिळेल. तब्बल 29 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम रजनी आहे आणि इथं समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. हा, फलंदाजांची नावं: चोवीस चेंडू 29 धावांची गरज. अध्यक्ष चषक 2026 जो बेलवली इथे सुरू आहे, त्यामध्ये काल 40+ सुकापूरची टीम अंतिम 12 मध्ये प्रवेश करती झाली. फलंदाजांची नावं: एखादा खेळाडू या इकडं. वर्धनगड एव्हेंजर्स, स्ट्राईकवर निलेश आणि नॉन स्ट्राईकला समीर. गोलंदाज मयूर. 24 चेंडू 29 ची आवश्यकता. लो स्कोरिंगचे मॅच नेहमी टफ फाईट होताना आपल्याला पाहायला मिळतात. वर्धनगड अवेंजर 29 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरतोय. निलेश आणि समीर ही सलामीवीरांची जोडी. पहिलं षटक, पहिला चेंडू, जोरदार अपील. प्रत्येक षटकारात साहिल दादा कौशलचे 200 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर विकेट, मोठा झटका लागतोय. पहिली विकेट. निलेश मैदानातून बाहेर येतोय. सिद्धार्थ यांनी डिप्लाय अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवर विकेट. फलंदाज मैदानात. बॅट्समन नेम प्लीज. गमरे. दुसरा चेंडू षटकातील. जोरदार अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर. दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. LBW. 24 चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान. मी सुरुवातीलाच म्हटलं, कमी धावा नेहमी सामना अटीतटीचा होतो. हॅट्रिक. जयदास दादा मात्रे यांच्याकडून खुश खबर. उमेश भोसलेंसाठी झेलसाठी 500 रुपये. ATM खुला केला जातोय. फलंदाजांचं नाव: सुजल.
लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट. हॅट्रिक. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. समजदारीचं क्रिकेट सुजलकडून पाहायला मिळालं. खातं उघडलं, स्वतःचं खातं उघडलं संघांचं. एका धावेने आगाज शुभारंभ झाला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर धावा लागल्या 2 बाद 1. एक धाव आणखीन मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 2 वर. समजदारीचं क्रिकेट या दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. समीर आणि सुजल ही जोडी मैदानात आहे. बॉल टू रन मॅच असताना समजदारी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाही. या 3 धावा धावफलकावर लागत आहेत. सिंगल आली आहे तिसरी. सुजल 2 धावांवर खेळतोय. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. या षटकात मिळते तिसरी विकेट. समीर आउट होतोय. दादा पोपेटा आणि अमित दादा जाधव यांच्याकडून रुपेश दादांसाठी खुश खबर आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. अठरा चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार की फलंदाज मोठे फटके खेळत लवकर सामना संपवणार. 18 चेंडू 25 धावांची गरज. सुजल समजदारीचं क्रिकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि यष्टीरक्षक करणार नाही चूक. आणखीन एक विकेट. चौथी विकेट मैदानातून बाहेर. संघ अडचणीत सापडलाय. मैदानात फलंदाज बॅट्समन नेम प्लीज. आणि पहा सज्जनगड टीम कोण प्रतिनिधी असेल तर या कॉन्टॅक्ट करायला विनंती केली जाते. सज्जनगड टीम आणि त्याच दरम्यान रायगड किंग्स इथे उपस्थित आहे. प्रतापगड टीम्स आपण देखील रेडी राहा. सर्व टीम्स ज्या सुपर 3 मध्ये मागील 3 रात्रीमध्ये दाखल झाल्यात. प्रतापगड टीम असेल, सज्जनगड असेल आणि रायगड आपण रेडी राहायचं पहा. रुपेशजी पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर असणार आहेत. धावफलकावर धावा लागल्यात 5. अप्रतिम चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळून देत नाहीयेत. सुरेख फटका. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. 14 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना अजून संपलेला नाही. पंचांचा इशारा स्वर आणि तिसऱ्या पंचाची मागणी. सर स्टंपिंगसाठी
तिसऱ्या पंचांची मागणी स्टंपिंगसाठी. नॉट आउट. या वाईट चेक. धावलकावर धावा लागतील 7. जर विशालगडनं हा सामना जिंकला तर जयदास म्हात्रे यांच्याकडून 1,000चं कॅश प्राइज. 7 धावा धावफलकावर लागल्यात. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो +1 2 धावा. आता असणार आहे फ्री हिट. अनेक कॉमेंटेटर बोलतात उघडा डोळे पहा नीट. आता असणार आहे फ्री हिट. फ्री हिट. पुढे निघत चेंडू खेळून काढलाय. फाईन मिड विकेट क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या षटकातील. 13 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू असणार आहे. 2 षटकात कोणतं टार्गेट असेल ते टार्गेट ठरवणारा चेंडू. 13 चेंडू 18ची आवश्यकता. बॅटची आउटसाइड एज निर्धारित क्षेत्रात चेंडू जातोय. धावफलकावर 1 डझन धावा लागतात. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी गरज असणार आहे 12 चेंडू 17 धावांची. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. तशीच गोलंदाजी दुसऱ्या षटकातही पाहायला मिळाली. फक्त 6च्या सरासरीने 12 धावा धावफलकावर लागल्यात. अनिकेत दादा कसाळकर यांच्याकडून रुपेश भाई सांडे. खुश खबर आहे 3 षटकारांना तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. 12 चेंडूमध्ये 17 म्हणजे 3 षटकार आले तर सामना फिनिश होईल आणि प्लस 2,000 रुपये पण मिळतील. शंतनू तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन सरपंच चषक 2026 मध्ये एक अत्यंत रोमहर्षक सामना आपल्या भेटीला येतोय. 12 चेंडू 17ची गरज. अनिकेत भाई कसाळकर यांच्याकडून षटकाराला 2,500 रुपये. 1 षटकाराला. रुपेश भाई पाटील यांच्यासाठी 11 चेंडू 16ची आवश्यकता. साहिल कौशल्यांकडून पण 2,500 रुपये. अमित भाई जाधव यांच्याकडून 500. गुरुनाथ भाई पोपेटा यांच्याकडून 500. दत्तात्रय निकम साहेब यांच्याकडून 500. षटकाराला पैसे किती आहेत? 2 धावा दरम्यान धावून काढल्यात. विजयासाठी 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. सामना आता बनायला लागलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 जमवल्यात. क्रॉस बॅटेड चांगला फटका इथं पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा पार येतोय दणदणीत चौकार. नऊ चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू
बॉल उडला त्या साईडला गेला पण काय त्या साईडला गेला तिकडे गेला अरे त्या साईडला गेला बॉल खाली पडून नाही बघ दाखव दिसेल तिकडे गेला सिक्सच्या लाईनीची म्हणजे तो कॉर्नर आहे तो बांधलेला. त्याच अँगल सुद्धा पण इकडच्या अँगल मग उद्या नाही लास्ट डेला आहे ना ते. चौका इथून इकडे इथून आहे दोन बाउंड्रीला टच नाही झाला ना नाही आला नाही झालं मग बाउंड्रीच आहे ना नाही इकडच्या बाजूला बॉल गेला ना तो बॉल खाली पडून त्या साईडला गेला थांब बघ सांगा सांगा 2 धावा पंचांचा इशारा. आता 9 चेंडूमध्ये 11ची गरज असेल. 12 धावांची गरज. नाही 12 9 चेंडू 12ची आवश्यकता. नो बॉल 12 पाणी बिनी दाखव तो अँगल दाखवून निघत अँगल दाखव तो अँगल तो टप्पा आत पडलाय का बाहेर पडलाय ग्राउंडच्या आतमध्ये पडला टप्पा. दाखव हा टप्पा ग्राउंड बॉल पडला आतमध्ये तिथून त्या साईडला चला लक्षात घ्या जो कोपरा आहे तिकडे ती बाउंड्री आहे त्याच्यामुळे हा 4 आहे. Yes.
सगळ्यांनी क्लिअर बघितलंय त्यामुळं 4 रन मिळतील या बॉलवर. हा चौकार आलाय आणि 9 चेंडूमध्ये आता 10 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 10 धावा. वर्धनगड हंटर्स वर्धनगड अव्हेंजर्स सामन्यामध्ये प्रवेश करते. 9 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. सुरुवात अडखळत झाली होती, मात्र इथं कमबॅक पाहायला मिळतंय. या चौकाराने नवसंजीवनी दिली आहे. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. लोअर फुल टॉस चेंडू पिक केलाय. चांगले एफर्ट्स तिथं क्षेत्ररक्षकाकडून. एकेरीचं रूपांतर दुहेरीत करण्यात काही गरज होती का या धावेची, असा प्रश्न कदाचित निर्माण होईल. रुपेशजी पाटील बाद होत आहेत. 5वी विकेट मैदानातून बाहेर. 1 धाव पूर्ण झाली आहे. आता 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात. नाव फलंदाजांचं बॅट्समन नेम प्लीज. काशीनाथ. आता गेला तो का? शेवटचं षटक ज्याने टाकलं होतं तो काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. अबे 8 चेंडू 9 धावांची गरज. चांगला फटका बॉलर्सच्या डोक्यावरून खेळून काढलाय. 1 पूर्ण केली आहे. 1 वरच समाधान मानावं लागेल. आता 7 चेंडू 8 धावांची गरज. निर्णायक चेंडू असणार आहे. शेवटच्या षटकात कोणतं असेल टार्गेट ठरवणारा हा चेंडू. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. लो स्कोरिंगचे मॅच क्लोज होतात असं सुरुवातीला सांगितलं होतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडू 8 धावांची गरज. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. शेवटचा समीकरण आलंय 6 चेंडू 8 धावांची गरज. शेवटचं षटक घेऊन कोण येणार? प्रेशर. अभिषेक. कर्णधाराने जबाबदारी सोपवली आहे अभिषेक वर. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. सामना अतिशय रोमहर्षक हाय व्होल्टेज सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावा. असे सामने खूप प्रेशर क्रिएट करतात. 1 निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर. एखादा चांगला फटका प्रेशर रिलीज करतं फलंदाजी करणाऱ्या संघाचं. काय घडणार, काय बिघडणार? 6 मध्ये 8 धावा करत वर्धनगड अव्हेंजर विजय होणार की या डिफेंड केल्या जाणार विशालगड हंटर्स कडून. 6 चेंडू 8 ची गरज. क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत. अभिषेक. सुरेख फटका. फॉलो थ्रू मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 5 लाट. अभिषेक सामना अटीतटीचा रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. खांद्याचा अतिरिक्त वापर. पंचांकडे अपील आणि विकेट. 4 चेंडूमध्ये आता 8 ची गरज असणार आहे. शेवटच्या क्षणाला अभिषेकने केलेला खांद्याचा अतिरिक्त वापर. बॅटची आउटसाइड एज. यष्टी रक्षकाने आपलं काम चोख बजावलं आणि 1 विकेट जो चांगली फलंदाजी करत होता तो अतिश परतलाय. 4 चेंडू 8 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात. विशाल. आपल्या नावाप्रमाणे विशाल कामगिरी करावी लागेल. 4 चेंडू 8 धावांची गरज.
सुंदर फटका तिथे पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि धावबाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण. बऱ्याच 7वी विकेट मैदानातून बाहेर जाईल. 3 चेंडूमध्ये 7ची आवश्यकता. अक्षय याचं सुरेख क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षकाकडून कलेक्शन आणि चेंडू लावला गेला स्टंपला. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. समीकरण आले 3 चेंडू 7 धावांची गरज. आलोक गेला मैदानात. आलोक सर मैदानात पाहायला मिळतील. अलौकिक कामगिरीची गरज आहे संघाला आता. 3 चेंडूमध्ये 7ची आवश्यकता. तीन चेंडूमध्ये 7 धावांची गरज. तीन चेंडू 7 धावा. प्रेशर, दोन्ही संघांच्या पाठीराख्यांवर प्रेशर. अप्रतिम चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर काहीसा वळसा घेतोय फलंदाज. आलोकला चक्कवतोय. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. मोठा फटका अपेक्षित आहे. मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये रोमांच निर्माण होईल. पण ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत अभिषेकने केली आहे, खांद्याचा अतिरिक्त वापर करत चेंडूला उचली देण्याचा प्रयत्न करतोय, यशस्वी ठरतोय. 2 चेंडू 7ची गरज. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. एका चेंडूवर 7ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. साहिल यांनी सिक्सर लगावला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. मॅच सुरू होण्याआधीच साहिलने सांगितलं होतं रुपेश दादांकडून 10,000 रुपये साहिलसाठी, प्रशांत सरांकडून 5,000. पैसाच पैसा. फक्त षटकार लगावायचा आहे. काही असेल फक्त षटकार येणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग. त्यामुळं साहिलसाठी बक्षीस असणार आहे. अरे यार, जस्ट मिस. खूप चांगला प्रयत्न होता साहिलचा. अशा रीतीने वर्धनगड अवेंजर संघ येथे पराभूत होतोय. विशालगड हंटर 6 रन्सने हा सामना विजय होतोय. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्यांच्या